सहस्रयुगपर्यंत महर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः सहस्रयुगपर्यंत महर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः सहस्रयुगपर्यंत महर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत की जो अन्य आश्रयाचा त्याग करून नित्य निरंतर माझी भक्ती करतो त्या पुरुषाला अंतकाली मी प्राप्त होणं हे अत्यंत सुलभ आहे. कारण त्याने नित्य निरंतर माझ्याच ठिकाणी चित्ताची स्थापना केलेली आहे. ज्याची अंतःकरण वृत्ती ही नित्य माझ्याशी जडलेली आहे, संबंधित झालेली आहे. अशा पुरुषाला जर त्याच्या मरणानंतर तो मलाच प्राप्त होतो आणि पुन्हा हे संपूर्ण दुःखाचं भांडार असणारं शरीर, दुःखालयम आणि अशाश्वतम अत्यंत क्षणभंगूर असणारं शरीर त्याला परत प्राप्त होत नाही आणि तो परमासिद्धीला नाम मोक्षाला प्राप्त होतो आणि त्याला पुनरावृत्ती होत नाही. हे सांगितल्यानंतर फक्त तुझ्या स्वरूपाला प्राप्त होणाऱ्यांना पुनरावृत्ती होत नाही आणि इतर जे देवदेवतांना भजतात तर त्या लोकांना पुनरावृत्ती होते किंवा नाही, तर त्या लोकांना सर्वांनाच पुनरावृत्ती होते. तर त्यामध्ये प्रमुख असणारी देवता जे ब्रह्मदेव, त्या ब्रह्मलोकात निवास करणारी, तर त्या ब्रह्मलोक हा सुद्धा कालपरिच्छेदाने युक्त असल्यामुळं, कारण आपण केलेला पुण्याचा भोग भोगण्यासाठी त्या ब्रह्मलोकात गेलेला पुरुष त्या ठिकाणी ज्या अर्थी काही कर्म करून गेलेला आहे, याचाच अर्थ पुण्य करून गेलेला आहे. म्हणून तो जरी ब्रह्मलोक हा पुण्यलोक असला तरी त्या कर्माने प्राप्त झालेलं असल्यामुळं यत्कृतकम तद अनित्यम, कधीतरी कालपरिच्छेदाने ते पुण्य संपणार, त्यावेळेला त्याला पुनरावृत्ती होणार. ही ब्रह्मलोकाला गेलेल्या पुरुषाला या ठिकाणी कल्पांताच्या वेळेला तो मुक्त होतो असं जे सांगितलं जातं, त्यामध्ये जो पुरुष दहरविद्या, शांडिल्यविद्या किंवा अहंग्रह उपासना किंवा परमात्म्याशी अभेदाने चिंतन ते नित्य निरंतर श्रद्धापूर्वक विश्वासाने आणि विधीपूर्वक केलेला असेल तरच तो पुरुष त्या ठिकाणी गेल्यानंतर मोक्षासाठी त्यांनी केलेला असेल आणि भगवंताशी ऐक्यभावाने केलेला असेल, अभेद रूपाने चिंतन केलेलं असेल तर तोच जीव त्या ठिकाणी मुक्त होतो, इतर परत येतात. पंचाग्निविद्या विद्येच्या द्वारा जे ब्रह्मलोकाला जातात किंवा ब्रह्मलोकातलं भोग भोगून त्याचा अधिपती व्हावं म्हणून जन्मोनी शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आननो हे. आपल्या कर्माने जो ब्रह्मपदाला प्राप्त झालेला आहे तर तो सुद्धा पुनर्जन्माला येतो, पुन्हा जन्माला येतो. तर त्यामध्ये राहणारे लोक पुन्हा जन्माला प्राप्त होतील हे काही कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगण्याची गरज नाही, असा भगवंताचा आशय आहे. आणि इथं अब्रह्मभुवना लोकाहा म्हणजे ब्रह्मभुवनापर्यंत जिथं सर्व प्राणी मात्र निवास करतात अशा त्या ब्रह्मदेवाच्या स्वरूपात देखील हे जे प्राणी मात्र आहेत हे त्या ब्रह्मलोकाला गेल्यानंतर परत येतात. आणि ते केवळ अब्रह्मभुवनात या शब्दावरून अंगमर्यादायाम म्हणजे केवळ ब्रह्मलोकापर्यंतच गेलेले जे आहेत तर ते ब्रह्मदेवाचे म्हणजे ब्रह्मलोकाच्या अलीकडचे आहेत, तर त्यांना पुनरावृत्ती येते एवढाच अर्थ नाही, तर त्या ठिकाणी ब्रह्मलोकाचाही समावेश होतो असं सांगतात. की जसं की आपण काही पूर्वीच्या काळात वर्णन केलेले आहे, आज समुद्र क्षितिशानाम म्हणजे एखादी भूमीचा राजा आहे तो कुठपर्यंत, समुद्रापर्यंत जेवढी भूमी आहे तोपर्यंत, म्हणजे तोपर्यंत त्याचा काय आहे अधिकार आहे. आता समुद्रावर त्याचा अधिकार नाही, असा समुद्रावर काय राज्य करणार असं आहे. आणि दुसरं एक त्याचा अर्थ काय झाला, तिथपर्यंतच मर्यादा आणि काय अभिवेदी असा अर्थ आहे. ज्यावेळेला आपण त्यासाठी उदाहरण दिलं आनाक रथवर्तमनाम म्हणजे आनाक म्हणजे या ठिकाणी
स्वर्ग हा काय आहे, स्वर्गापर्यंत त्याच्या रथाचा मार्ग आहे, म्हणजे त्याच्या रथाची गती कुठपर्यंत हे स्वर्गापर्यंत, म्हणजे स्वर्गापर्यंत पोचतो आणि मग त्याची गती कुंठित होते असा अर्थ नाही. स्वर्गात पण त्याचा प्रवेश आहे अशा प्रकार अभिविधी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे. म्हणजे ते ज्याच्यापर्यंत सांगितलं त्याचाही समावेश आहे, म्हणजे स्वर्गामध्येही त्याचा संचार आहे किंवा प्रवेश आहे. तसा इथं ब्रह्मापर्यंत म्हणजे ब्रह्मलोकामध्येही त्याचा प्रवेश आहे. त्या लोकांना देखील पुनरावृत्ती प्राप्त होते. फक्त जे मला प्राप्त होतात त्यांनाच पुनरावृत्ती प्राप्त होत नाही. तर कोणत्या कारणाने त्यांना पुनरावृत्ती प्राप्त होते यासाठी सांगतात. काय कारणाने सगळे परत येतात, त्याचं कारण आहे की ते ज्या लोकाला तो प्राप्त झाला, कोणताही लोक असू द्या, तो स्वर्ग जसा आहे तर तया पुण्याची पावटी सरे, मग सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. अशी जशी स्थिती आहे तशीच ब्रह्मलोकाची स्थिती आहे की तिथं गेलेला आपल्या कर्माने ब्रह्मदेवापर्यंत गेलेला, ब्रह्मलोकापर्यंत गेलेला किंवा ब्रह्मदेवाच्या प्रजापतीच्या हिरण्यगर्भाच्या स्वरूपाला प्राप्त झालेला असा जरी पुरुष असला तरी आपण केलेल्या कर्माने प्राप्त झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो लोक जो आहे तो कालाने परिच्छिन्न झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी कालपरिच्छेद आहे तो कोणताच लोक हा नित्य होऊ शकत नाही. म्हणून आपलं ब्रह्मलोकसुद्धा कालाने परिच्छिन्न असल्यामुळं त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं असं सांगितलं. आता ते सांगतात कालाने परिच्छिन्न हे कसं काय, ब्रह्मलोक हा कालाने परिच्छिन्न आहे तुम्ही म्हणता, तर कसा ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मलोकाचं आयुष्य किती आहे, ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे. जर आयुष्याची गणना करता आली, सांगता आली, तर याचा अर्थ तो काय कालाने परिच्छिन्न आहे. तर शास्त्रामध्ये ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा एक मर्यादित कालाने परिच्छेद केलेलं मर्यादित असंच आयुष्य आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, त्याला पुनरावृत्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, आणि जे जे कर्मधर्म नाशिवंत, आणिक न लगे माईक पदार्थ, तर तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मपदसुद्धा माईकच असल्यामुळं आम्हाला ते नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, दुःखाचा कडेलोट त्या ठिकाणी आहे. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त जणी जडोदेशी. कदाचित आमच्या मनाचं आकर्षण त्या ब्रह्मलोक प्राप्तीसाठी होईल, पण तुकोबाराय म्हणतात मला ते नको. मला फक्त समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. माझ्या जीवनामध्ये मला फक्त जो काही ईश्वर स्वरूप असणारा पांडुरंग परमात्मा आहे, समचरण दृष्टीचा विटेवर उभा राहिलेला ईश्वर स्वरूप असणारा त्या परमात्म्याचंच मला चिंतन अहोरात्र घडो, म्हणजे परमात्म्याची उपासना घडो असं म्हणतात. आणि ती कोणती उपासना, तर त्याच्याशी अभेद बुद्धीने घडलेली उपासना. परत तो परमात्मा दिसतो हा तैसा नव्हे, तर तो सर्वत्र व्यापक असणारा पांडुरंग परमात्मा, जो ब्रह्मरूप असणारा परमात्मा, त्याची माझ्याकडून उपासना घडो अशा प्रकाराने तुकोबाराय म्हणतात. तसंच या ठिकाणी हे जे लोक आहे ते कालपरिच्छेद याला कसा आहे याविषयी सांगतात. सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः, रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः. सहस्रयुगपर्यंत महर्नो विदुः, रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः. सहस्रयुगपर्यंत महर्यद्ब्रह्मणो विदुः, रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः. सहस्रयुगपर्यंतम् यद् ब्रह्मणः विदुः, रात्रिं युगसहस्रान्तां ते अहोरात्रविदाः जनाः. ते अहोरात्रविदा जनाः यद् ब्रह्मणः अहः तत्सहस्रयुगपर्यन्तं च रात्रिं युगसहस्रान्तां विदुः. ते अहोरात्रविदः जनाः, जे अहोरात्र, अह म्हणजे दिवस आणि रात्र यांना जाणणारे असे जे लोक आहेत, म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र केवढी आणि ब्रह्मदेवाचा दिवस किती मोठा आहे हे जाणणारे जे लोक आहेत त्यांना म्हणतात की अहोरात्र
विद म्हणजे अहोरात्र दिवस आणि रात्र यांचं प्रमाण यांचं परिमाण जाणणारे जे लोक आहेत ते असं सांगतात की यद ब्रह्मणा आहा जो ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे तो तत् सहस्रयुगपर्यंतम तो सहस्रयुगपर्यंत राहणारा आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 युग. 1000 युग म्हणजे 1000 युगाच्या चौकड्या म्हणजे कृत त्रेत द्वापार आणि कली हे 4 युगाची मिळून एक चौकडी होते आणि अशा 1000 चौकड्या म्हणजे 1000 चौकड्या तो ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. म्हणजे ही 4 युग झाली की असे 4 युग ही पुन्हा काय 1000 वेळा होतील तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे असं म्हणतात. आणि रात्रीम युग सहस्रांताम आणि त्याची रात्रसुद्धा काय आहे युग म्हणजे असे असणारे 1000 युग. युग म्हणजे युगाच्या चौकड्या. ह्या 1000 युगाच्या चौकड्याने रात्रीम युग सहस्रांतामा हे जेवढ्या 1000 चौकड्यांचा अंत होईल म्हणजे पूर्ण होतील तेव्हा त्याची रात्र जी आहे ती रात्र संपेल. म्हणजे 1000 चौकड्याची एक रात्र आणि 1000 चौकड्याची एक दिवस असं हे कोण जाणतात जे ब्रह्म तुम्हाला आम्हाला ज्यांना सूर्य मावळतो आणि सूर्य उदय होतो त्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणारी दिवस आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत असणारी रात्र एवढंच परिमाण आपल्याला माहिती आहे. कारण अल्प आयुष्य मानव देव शतघनिले ते अर्धरात्र खाय असं आपल्याला हे कुठं ब्रह्मदेवाचा दिवस आपल्याला कळेल का? ते फक्त अहोरात्रविद जाणणारे जे कोणी चिरंजीव आहेत व्यास बकदालभे वगैरे अशाच लोकांना ते माहीत आहे. इतरांना त्याचं ज्ञान पण नाही. आणि याविषयी भगवान माऊली सांगतात की जै चौकडिया सहस्र जाये तै ठाये ठावो विळूची होय आणि तैशेची सहस्रवर्ये पाहे रात्री जेथ. जै म्हणजे जेव्हा सहस्र चौकडिया जाय जेव्हा सहस्र म्हणजे 1000 अशा प्रकारच्या चौकड्या म्हणजे चौकड्या म्हणजे 4 युगां 4 युग ही 1000 वेळा जेव्हा होऊन जातात तै ठाये ठावो विळची होय. त्यावेळेला ठाये ठाव म्हणजे खऱ्या अर्थाने किंवा वास्तविक त्यावेळेला विळूची होय एक दिवस होतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस विळ म्हणजे वेळ तो एक दिवस होण्यासाठी ब्रह्मदेवाचा 1000 चौकड्या जाव्या लागतात. चौकडिया सहस्र जाये तै ठाये ठाव विळूची होय आणि तैशेची सहस्रवर्ये पाहे रात्री जेथ. आणि तैशेची त्याचप्रमाणे सहस्रवर्ये म्हणजे 1000 चौकड्याची जेथ रात्री म्हणजे 1000 चौकड्या संपल्या की ते 1000 चौकड्यापर्यंत जेथीची रात्र ज्या ठिकाणची एक रात्र असते. एवढे अहोरात्र जेथीचे तेने न लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. एवढे अहोरात्र जेथीचे एवढा मोठा व्यापक काल ज्या ठिकाणचा आहे म्हणजे ज्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचा आणि रात्रीचा एवढा मोठा काळ आहे. तेने न लोटती जे भाग्याचे म्हणजे एवढा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र गेली तर तिच्यामध्ये कोण जिवंत राहील तुमच्या आमच्यासारखे? कोणत्या देवता? कोणत्याच नाही देवता परंतु काही भाग्याचे काही भाग्यवान लोक आहे का तेने न लोटती म्हणजे त्या ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि रात्र होऊन गेली म्हणजे 1000 चौकड्या दिवस आणि 1000 चौकड्याची रात्र एवढं होऊन गेले तरीसुद्धा जे भाग्यवान पुरुष आहेत ते म्हणजे स्वर्गामध्ये असणारे चिरंजीव अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. ह्या चिरंजीव लोकांना त्या ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि रात्र ह्याच्यामध्ये सुद्धा ते मरत नाही. म्हणजे याचा अर्थ ब्रह्मदेवाचे दिवसही पाहतात आणि रात्रही पाहतात. आणि ते स्वर्गीचे चिरंजीव ते त्या स्वर्गामध्ये असणारे कोणी चिरंजीव पदाला प्राप्त झालेले लोक यांना हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि रात्र एवढा काळ पाहायला मिळतो. याचा अर्थ एवढं त्यांचं आयुष्य असतं. येरा सुरगणांची नवाई
विशेष सांगावी येथ काही, मुद्दल इंद्राचीच दशा पाही, जे दिशाचे 14. आता तुम्हाला सरळ वाटेल सुरगणांची नवाई, एक नाविन्य आम्हाला कौतुक वाटतं की सुरगणांची नवाई. त्या सुरगण म्हणजे देवता जे आहेत, त्या देवतांचं आयुष्य किती असतं हे कौतुकाने जर तुम्हाला पाहायचं झालं तर नवाई येथ विशेष काय सांगावी, त्यांचं आयुष्य किती असतं याचं नवल तुम्हाला काय सांगायचं आता. म्हणजे ही काही नाही नवल करण्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही का ते सुद्धा हे ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र पाहत नाही, म्हणून त्यांचं काय नवल सांगायचं का. तर ते सांगतात कैमुत्तिक न्यायाने, मुद्दल इंद्राचीच दशा पाही, जे देहाचे 14. मुद्दल म्हणजे मूळ असणारा जो त्या स्वर्गाचा अधिपती, त्या देवांचा अधिपती असणारा जो इंद्र आहे ना, तो त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आणि एका रात्रीमध्ये ते इंद्रच काय आहे, देहाचे 14. एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात. कालच आपण पाहिलं की 15 मुहूर्त सांगितलेले आहेत ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचे 15 मुहूर्त मानलेले. त्या 15 मुहूर्तापैकी एक इंद्र 14 होतात. म्हणजे त्या 15 मुहूर्तामध्ये 14 इंद्र होतात. याचा अर्थ त्या इंद्रांना एक मुहूर्त आणि थोडासा, काही काष्टा, काही पळ आणि काही निमिष एवढेच वाट्याला येतात. म्हणजे एक मुहूर्तापेक्षा थोडा अधिक काल म्हणजे तो इंद्र होतो. म्हणजे ते इंद्र जर 14 होतात तर त्याच्या आधिपत्याखाली असणाऱ्या देवता किती होत असतील, त्यांचं आयुष्य काय असेल. याचा अर्थ त्यांचं आयुष्य इतकं कमी आहे का ते कधी ब्रह्मदेवाचं दिवस रात्रीला ते जाणू शकत नाही. परी ब्रह्माची याही 8 प्रहाराते, आपुलिया डोळा देखते, जे आहातिगा तया ते अहोरात्र विद म्हणिपे. आता म्हणतात परंतु ब्रह्माची आई 8 प्रहाराते, ब्रह्माच्या या 8 प्रहाराला म्हणजे एका दिवसाला म्हणजे दिवस आणि रात्रीला, आपुलिया डोळा दिखते, ब्रह्मदेवाचा दिवसही त्यांनी पाहिला 1000 चौकड्याचा एक दिवस, आणि रात्रही पण त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली. आपुलिया डोळा देखते, आपल्या डोळ्यांनी त्यांनी ब्रह्मदेवाची एक रात्रही पाहिली. आयशे जे आहाती, असे जे कोणी आहेत म्हणजे बकदालभे वगैरे असे जे ऋषी आहेत, तया ते अहोरात्र विद म्हणते, ते खऱ्या रीतीनं ब्रह्मदेवाचं अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र विद जाणणारे आहेत असं म्हटलं जातं असं सांगतात. म्हणजे याचा अर्थ ब्रह्मदेवाचं आयुष्य किती झालं आता. असे पुन्हा एक अहोरात्र असे 360 दिवस गुणिले तेव्हा त्याचं काय होईल, 1 वर्ष, आणि असे 100 वर्ष म्हणजे तितके होतील. त्याचं काल सांगितलं ना, काय त्या जगदीश महाराजांनी सांगितलं होतं का काय याच्यावर हे हिशेबावर 17 शून्य द्यायचे. माहीत काय ते खर्व अब्ज काय जे असेल मापते. आता सांगतात की यानंतर अव्यक्ताद् व्यक्तय सर्वाः प्रभवन्त्य हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके, भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्य हरागमे, भूत सर्वाः प्रभवन्त्य हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके, भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्य हरागमे, व्यक्तयः सर्वां आता ब्रह्मदेवाचं रात्री आणि दिवस सांगितलं, त्याचं परिमाण सांगितलं. आता यानंतर त्या ब्रह्मदेवाच्या आणि रात्री आणि दिवसामध्ये काय घडतं, ब्रह्मदेवाचा एक रात्र आणि एक दिवस याच्यामध्ये काय घटना घडतात ते सांगतात. अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्ति आगमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्र एव अव्यक्त संज्ञके. अहरागमे, म्हणजे दिवस,
अहरागमी म्हणजे दिवसाचा आगम म्हणजे दिवस उगवला असता. कोणाचा? ब्रह्मदेवाचा अहरागमी म्हणजे दिवसाचा प्रारंभ झाला असता, दिवस उजाडला असता. इथं ब्रह्मदेवाचा दिवस उजाडला म्हणजे आपला सूर्य उगवला तसा तिथं सूर्य उगवतो आणि त्या ठिकाणी सूर्य मावळतो ते तर नाही, ते तर हे आपल्या पृथ्वीलोकावरचं परिमाण आहे कालाचं. सूर्याच्या उदयानी असतं तिथं जे परिमाण आहे ते ब्रह्मदेवाची झोप म्हणजे रात्र आणि ब्रह्मदेवाची जागृती. ब्रह्मदेव सुषुप्ती अवस्थेतून उठला की त्याला म्हणायचं दिवस आणि ब्रह्मदेव झोपला की त्याला म्हणायचं रात्र. ही त्या ठिकाणचं परिमाण आहे. म्हणून म्हणतात काय अहरागमे ब्रह्मदेवाचा दिवस उगवला की अव्यक्तापासून. इथं अव्यक्त म्हणजे ह्या अव्यक्त शब्दाचा अर्थ आपण काय घेतो? प्रकृती. प्रकृतीला काय? प्रकृती, अविद्या, अव्यक्त ही त्याची नावं आहेत की नाही. मग इथं काय म्हणतात की अहरागमे ब्रह्मदेवाचा दिवस उजडला असताना अव्यक्तात सर्वहा व्यक्तया प्रभवंती. त्या अव्यक्तापासून सर्व व्यक्तया म्हणजे सर्व अभिव्यक्त झालेली प्रजा किंवा स्थावर जंगम चराचर विश्व याला म्हणतात व्यक्ती. म्हणजे आपल्याला इंद्रिय, मन आणि बुद्धी यांना गोचर होणारा प्रपंच ज्याच्यामध्ये होतो त्याला म्हणतात व्यक्त. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला इंद्रिय, मनाला, बुद्धीला कोणत्याही प्रकारचा विषय गोचर होत नाही अशा वेळेला ती बीजरूपाने ते सर्व प्रपंच जिथं साठवला जातो त्याला म्हणतात अव्यक्त. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला इंद्रिय, मनाला, बुद्धीला जो काही प्रपंच आपल्याला गोचर होईल म्हणजे विषय होईल, त्याचं ज्ञान होईल त्याला म्हणतात व्यक्त. तर या ठिकाणी अव्यक्त शब्दाचा अर्थ प्रकृती नाही तर प्रकृती याचा अर्थ काय आहे? ब्रह्मदेवाची स्वापावस्था म्हणजे ब्रह्मदेवाची सुषुप्ती अवस्था. त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये हे सगळं जग आपल्याला दिसतं का? नाही, ते काय झालेलं असतं? लीन झालेलं असतं. जसं आपल्याला आपलं शरीर, इंद्रिय, सगळे जगातले पदार्थ याचं सगळ्याचं जागृती ज्ञान असतं की नाही. परंतु आपण जेव्हा झोपतो त्यावेळेला हे शरीर वगैरे सर्व लीन होतात की नाही? सगळं लीन झालेलं असतात म्हणजे ते अव्यक्त होतात. त्यावेळेला आपल्याला काही कळतं का त्याचं? काहीच नाही. आणि जागं झालं की पुन्हा आपण झोपलेलं जिथं लीन झालं होतं आपल्यामध्ये जी इंद्रिय वगैरे तीच इंद्रिय पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे माझं शरीर, हा माझा कान. एखाद्याला जर बहिरा असला त्यावेळेला त्याला हे सगळं लीन झालं आहे की नाही. मग जागा झाल्यावर त्याला पुन्हा ऐकायला येतं काय? नाही. तर पूर्वी जसं होतं तसं धाता यथा पूर्वम अकल्पयत तसाच हा जो विधाता आहे, प्रजापती आहे, तो ही पृथ्वी किंवा ईश्वर तो पूर्वी जशी सृष्टी होती त्याचप्रमाणे उत्पन्न होते. काही काळात ती काय होते? अव्यक्त अवस्थेला. ज्या वेळेला ब्रह्मदेवाचे रात्र होते त्यावेळेला ही सगळी सृष्टी जी आहे तर ती सगळी सृष्टी त्या ठिकाणी लीन होऊन जाती. कुठं लीन होत जाती? अव्यक्तामध्ये म्हणजे त्याच्या झोपेमध्ये, आहे की नाही. आणि ज्या वेळेला पुन्हा ही सृष्टी उत्पन्न होती म्हणजे ब्रह्मदेव जेव्हा जागा होतो त्या जागेमध्ये काही सगळी ही सृष्टी व्यक्त होती. म्हणजे हे सगळे चराचर, स्थावर, जंगम सर्व विश्व हे त्या ब्रह्मदेवाच्या जागृत अवस्थेमध्ये उत्पन्न होतात. आता सध्या ब्रह्मदेवाचा दिवस आहे का रात्र आहे? ब्रह्मदेवाचा काय हे दिवस आहे आणि त्याच्यामध्ये आपले सगळे जे प्राणी आहेत ते उत्पन्न झालेले आहेत. आणि ब्रह्मदेव जेव्हा झोपला तेव्हा आपण राहणार का तिथं? आपण राहणार नाही का? बीजरूपाने राहणार. आणि पुन्हा जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करील तेव्हा आपण ह्या कल्पात जसे आहेत तसेच पुढच्या कल्पात येणार की नाही? पुढच्या कल्पात तसेच येणार ना, का नाही येणार? पुढच्या कल्पात तसंच येणार, आहे की नाही. पूर्वीच्या काळात जे आपले संस्कार होते ते सगळे संस्कार बीजरूपाने होते. मग पुढच्या वेळेला जर त्या ठिकाणी एखादा मनुष्य परमार्थ करणारा असेल तर तो काय होईल? परमार्थाचे संस्कार त्याचे उद्भूत होतील. पण याचा अर्थ फार सगळं जसंच्या तसं होईल असं नाही. फक्त ते संस्कार घेऊन येईल परंतु पुन्हा तिथं ज्या कारणामुळं तो मुक्त झाला नाही त्यामुळं त्याला जन्माला यावं लागलं तर तिथंसुद्धा त्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, फलभोगाचं स्वातंत्र्य नाही. पुढं सुद्धा काय होणार? तसंच होणार. कर्म करण्याचं काय स्वातंत्र्य असणार? त्याला वाटेल की मी परमार्थ करावा, हे संस्कार जे हे तो घेऊन येईल. आणि स्वातंत्र्य काय आहे? कमी करावा का जास्त करावा का करू नये या बाबतीत पुन्हा काय आहे?
स्वतंत्र आहे असं पण आहे. तर याप्रमाणे अहरागमे अव्यक्तात् सर्वाः व्यक्तयः, त्या अव्यक्तापासून सर्वच प्रकारच्या व्यक्ती किंवा प्रजा प्रभवंती उत्पन्न होतात. आणि रात्र्यागमे, आणि रात्र्यागमे म्हणजे ब्रह्मदेवाचे रात्र झाले असता तत्र एव अव्यक्त संज्ञके, त्याच तत्र एव त्याच ठिकाणी त्याच अव्यक्त संज्ञक, अव्यक्त हे ज्याला अभिधान आहे. अव्यक्त काय म्हणायचं इथं, प्रकृती म्हणायचं का ब्रह्मदेवाची स्वापावस्था, ब्रह्मदेवाच्या सुषुप्ती अवस्थेमध्ये ती पुन्हा प्रलीयंते, ती सर्व भूत जी आहेत ती लीन होतात असं सांगितलं. आता यानंतर सांगतात की जर ही ब्रह्मदेवाच्या स्वापावस्थेमध्ये लीन होतात आणि जागृत अवस्थेमध्ये पुन्हा अभिव्यक्त होतात. नंतर या ठिकाणी असं आहे की जर मनुष्याने काही कर्म केलं तर कर्म न करता त्याला पुन्हा फल प्राप्त होईल का? ब्रह्मदेवाने उत्पन्न केलं पुन्हा पूर्वीसारखं ब्रह्मदेवाच्या ह्याच्यामध्ये, मग आता हे जे प्राणी आहेत तर त्या प्राण्यांना जे काही सुखदुःख होईल ते कशामुळं होईल? त्यांच्या पूर्वकर्मामध्ये प्रमाणित होईल की नाही? का ब्रह्मदेवाने जसं दिलं तसं होईल? नाही. तसं केलं तर काय होईल? त्या ठिकाणी कृत प्रणाश आणि आकृताभ्यागम नावाचा दोष येईल. म्हणून आता जे आपण सांगितलं आकृताभ्यागम म्हणजे काय, जे पाप पुण्य केलं नाही त्याचं फल भोगावं लागलं, आणि जे पाप पुण्य केलं त्याचं फल न भोगता देखील आपल्याला कोणत्याही प्रकाराने त्या फलाचा भोग, बरोबर ना, कोणत्याही प्रकाराने फलाचा भोग होऊ लागेल अशी ही सृष्टीची रचना आहे. नाही आत्ता सांगितलं ना, त्या ठिकाणी जरी त्यांनी उत्पन्न केलं तर पूर्वीचे संस्कार घेऊन जीवात्मा येईल व्यक्तदशेला, पण त्याच्यामध्ये करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे की नाही? आणि पूर्वी केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा फलभोगही त्याला भोगावा लागेल की नाही? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून ह्या ठिकाणी एकदा ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये संपूर्ण चराचर प्राणी उत्पन्न झाल्यानंतर त्यांना सुखदुःखाचा जो भोग आहे त्याच्यात साम्य असेल का वैचित्र्य असेल, आणि ते त्यांच्या कर्मानुरूप असेल की नाही? आणि हा सिद्धांत मानला म्हणजे कृतविप्रनाश किंवा आणि अकृताभ्यागम नावाचा दोष येत नाही. म्हणून या ठिकाणी हे सगळे प्राणी मात्र उत्पन्न होतात आणि लीन होतात. याच्यामधून काय आहे, त्यांचं असं भाष्यकाराने असं लिहिलं की अशा प्रकारचे जर संसार आपण कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तुंच भुंजते, आपण कर्म केलं का तो परमात्मा काय करणार, आपल्याला कर्मानुरूप फल देणार. आणि आपल्याला कर्म करण्यात स्वातंत्र्य असल्यामुळं आपण पुन्हा ते जे कर्म करू त्याचं फल भोगण्यासाठी पुन्हा जन्म देणार. असं किती दिवस चालायचं? म्हणून ह्या संसार चक्रातून माझी कधी मुक्तता होईल की नाही? म्हणून या जन्ममरण परंपरेविषयी अंतकरणात विरक्ती निर्माण व्हावी. याच्यातून मी कधी सुटेल? एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. अशा प्रकारची विरक्ती प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी हा पुढचा श्लोक सांगतात. भूतग्रामः स एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवत्याहरागमे. आता सांगतात भूतग्रामः सः एव अयं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवती अहरागमे. हे पार्थ सः एव अयं भूतग्रामः भूत्वा भूत्वा रात्र्यागमे अवशः प्रलीयते अहरागमे अहरागमे प्रभवती. हे पार्थ, हे अर्जुना, सहा एव अयम भूतग्रामः, तोच हा भूतग्राम म्हणजे जो आपल्या कर्माची फलं अभिव्यक्त अवस्थेमध्ये भोगत असताना किंवा कर्माची फलं भोगत असताना जो अव्यक्तातून व्यक्त दशेला आलेला आहे आणि आपल्या कर्माची फलं भोगत आहे, अशा प्रकारचा सहा एव भूतग्राम तोच हा सगळ्या भूतांचा समूह भूत्वा भूत्वा पुन्हा पुन्हा उत्पन्न होतो. भूत्वा भूत्वा पुन्हा पुन्हा होतो म्हणजे काय, दिवस आला की पुन्हा उत्पन्न होतो आणि म्हणजे अभिव्यक्त होतो. आणि रात्र्यागमी, आणि ब्रह्मदेवाची रात्र आली, ब्रह्मदेवाची सुषुप्ती अवस्था प्राप्त झाली की त्या ठिकाणी जेव्हा ब्रह्मदेव जे काय समष्टी असणारं ब्रह्मदेव तो ज्या वेळेला सुषुप्ती अवस्थेत जातो त्यावेळेला हे प्राणी मात्र वेगळे राहतात का?
नाही, त्यांचाच देखील त्याच्या त्या स्वापावस्थेमध्येच लय होऊन जातो. म्हणून म्हणतात अवश्यहा प्रलीयते. ते लीन होतात म्हणजे त्यांच्या हातात आहे का लीन व्हायचं किंवा न व्हायचं? का ब्रह्मदेवाच्या सुषुप्तीमध्ये ते आपोआपच आपल्या त्याच्या त्या प्रकृतीमध्ये काय होतात, लीन होऊन जातात स्वापावस्थेमध्ये. हे करण्यात त्यांना स्वातंत्र्य आहे का? अवश्यहा, अवश्य म्हणजे परतंत्र आहेत. म्हणजे हे सर्व त्यांच्या काही हातात नाही. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा एकदा का ब्रह्मदेवाची रात्र झाली का सगळे प्राणी मात्र लीन होणार. आणि ब्रह्मदेवांनी एकदा ब्रह्मदेवाचा दिवस उजाडला की त्या ठिकाणी ते सगळे प्राणी मात्र पुन्हा उत्पन्न होतात, अभिव्यक्त होतात. हे त्यांचा अवश्यतेनं घडत असतं. म्हणून अहरागमे, दिवस ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला पुन्हा दिवस उगवला म्हणजे आता ते कर्माधीन आहे. जशी कर्म केले त्याप्रमाणे भोगावे लागणार. आणि मग त्यावेळेला हा सगळा प्राणीसमूह प्रभवती, पुन्हा उत्पन्न होतो. मग यांच्यामध्ये यांचं जे उत्पत्ती आणि लय हे प्राणीमात्रांच्या हातात आहे का? नाही. हे काय ब्रह्मदेवाच्या जे काही स्वापावस्था आणि जागृती अवस्थेप्रमाणे हे त्यांना हे व्यक्त आणि अव्यक्त अवस्था येतात. दिवसा उत्पन्न होतात आणि रात्री काय होतात, सर्व लीन होतात. आणि ते जीवाच्या काहीही हातात नाही. काही हातात नाही म्हणजे याचा अर्थ ब्रह्मदेवाला जे वाटेल त्या प्रकारचे त्यांना भोग मिळतात व्यक्त झाल्यावर, का ते भोग त्यांना मिळत नाही? कोणते भोग मिळतात? जसं त्यांचं पूर्वकर्म असेल त्या कर्मसंस्कारानुरूपच त्यांना भोग होतात. परंतु जीवाला असं वैराग्य निर्माण व्हावं की हे असं किती दिवस चालायचं, किती वेळा जन्मायावे या ठिकाणी आणि नित्य व्हावे फजित, मनवनी जीव भ्याला शरण गेला विठोशी, अशा प्रकारची स्थिती यावी. म्हणून हे इथं एवढं वर्णन कशासाठी सांगतात? हे काय करमणूक करण्यासाठी सांगतात का की इतकं ब्रह्मदेवाची झोपण त्याच्यातून जीव उत्पन्न होतात? हे तर खरं काय आहे, जे ह्या सगळ्या गोष्टी काय होतं, मरणानंतर प्राणी कुठं जातो आणि आला कुठून, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिंद्रिय आहेत, आपल्याला न कळणारे आहेत, अज्ञात आहेत. तेव्हा ह्या अज्ञाताचं ज्ञापन आपण किती भौतिक संशोधन केलं, सूक्ष्मदर्शक यंत्र काढली किंवा कालमापन करणारी यंत्र काढली, तरीसुद्धा आपल्याला कधीही ही गोष्ट कळणार नाही. हे कोण सांगेल? अज्ञाताचं ज्ञापन करून देणारं कोण आहे? शास्त्र आहे. आणि हे वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. म्हणून इतर जे काही इंद्रियांच्या द्वारा होणाऱ्या ज्ञानापेक्षा ह्या अतिंद्रिय ज्ञानाविषयी प्रमाणभूत कोण आहे? अपौरुषीय शब्दराशी असणारा वेद आहे. आणि त्या वेदामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. म्हणून सांगतात भूतग्रामः स एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्या हरागमे. जर या ठिकाणी एवढं मोठं विश्व आहे आता व्यक्त अवस्थेत, त्याच्यामध्ये भगवंताचा काही दोष आहे का? ह्या लोकांना उत्पन्न करणं, त्यांना लीन करणं, हा काही दोष आहे का भगवंताचा? भगवंताच्या ठिकाणी त्याला काय म्हणतो, वैषम्य नैर्घृण्य नावाचा दोष येईल का कधी परमात्म्याच्या ठिकाणी? कारण का, ज्याचं जसं कर्म आहे त्याप्रमाणे तो फल देतो. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं या ठिकाणी जीवाला परमात्मा काही कारण नसताना दुःख देतो किंवा सुख देतो, असा त्याचा भाग आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी वैषम्य नैर्घृण्य नावाचा दोष येत नाही. किंवा अकृताभ्यागाम आणि कृत प्रणाश या नावाचा दोष येत नाही. नाहीतर भगवान निष्ठुर होईल, कारण नसताना एखाद्याला जर दुःख दिलं तर. पण तसं घडत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आपण काय केला पाहिजे? विचार. याचा अर्थ मला हा जो बंध आहे कर्मामुळं बंद होते, तेव्हा हा कर्माचा पाश माझा कशाने तुटेल? याला कारण काय आहे? तर कर्म मी का करतो याचं कारण मला खरं काय माझ्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून ते अज्ञान काय करायला पाहिजे? निवृत्त करायला पाहिजे. अशी जीवाला विरक्ती व्हावी, मुमुक्षुत्व निर्माण व्हावं, याच्यासाठी हे वर्णन सांगतात. माऊली सांगतात ते ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. ते ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, त्या ब्रह्मभुवनामध्ये जेव्हा दिवस उगवतो, दिवसे पाहे दिवस उजाडतो, ते वेळी ही गणना
केही न समाये. त्यावेळेला तो दिवस किती मोठा असतो याची गणना कुठेही सामावत नाही, म्हणजे ही गणना कोणालाही करू शकत नाही. पाठीमागं सांगितलं ना, ब्रह्माच्या आठा पहाराते आपुलिया डोळा देखते जे आहाती गा तया ते अहोरात्रविद म्हणजे. हे असं जे ब्रह्माचं अहोरात्र ज्यांनी पाहिलं तेच ही गणना करू शकतात. काय जर अर्थात कमी जास्त झालं तर सांगा लगेच. ते वेळी गणना केही न समाये, त्यावेळेला त्याची गणनाच करता येत नाही. म्हणजे कोणत्या त्या ब्रह्मदेवाचं जो काही कालमान आहे त्याची गणना करता येत नाही. आणि त्याने जे हे व्यक्त विश्व उत्पन्न करतो दिवस उगवल्यावर, किती त्या विश्वामध्ये किती नानात्व आहे ते सुद्धा काय आहे, हे चराचर विश्व हे सुद्धा आपल्याला त्याचा परिमाण करता येणं, किती व्यक्ती किती योनी त्याच्यामध्ये झाल्या, याचं सुद्धा गणना केही न समाये, त्याची गणना करता येत नाही. कधी त्या ब्रह्मभवनामध्ये जेव्हा दिवस उगवतो, म्हणजे ब्रह्मदेव जेव्हा जागृत होतो त्यावेळेला तिथं काय काय उत्पन्न होतं याची गणना करता येत नाही. कारण त्यावेळेस हे सर्व विचित्र विश्व अनेकत्वाने भरलेलं हे जे उत्पन्न होतं त्याची गणना करता येत नाही. ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. अशा प्रकाराने पूर्वी ब्रह्मदेवाच्या सुषुप्ती अवस्थेमध्ये लीन झालेलं अव्यक्त असं जे विश्व होतं ते या ठिकाणी व्यक्त होतं. इथलं जे अव्यक्त आहे हे काय चाललेलं आहे, ब्रह्मदेवाची सुषुप्ती अवस्था. ही म्हणजे त्रिगुणांची साम्यावस्थेला जी प्रकृती म्हणतात ती प्रकृती या ठिकाणी नाही. पुढती देहाची चौफारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. पुढती म्हणजे नंतर. नंतर म्हणजे कधी, ज्या वेळेला तो दिवस जो आहे तो दिवस जेव्हा संपतो तेव्हा देहाची चौपारी फिटे. देहाचे जे 4 प्रहर आहेत, देहाचे म्हणजे दिवसाचे, आपल्याला दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असं मिळून 8 प्रहराचे दिवस रात्र आहे. आता ब्रह्मदेवाचे 4 प्रहर म्हणजे काय, एक दिवस. आणि ती चौपहारी फिटे म्हणजे जे 4 प्रहर असतात ते फिटे म्हणजे संपतात. म्हणजे दिवसाचे 4 प्रहर संपतात म्हणजेच काय होते, रात्र होते. दिवस संपून काय होते, रात्र प्रारंभ होते. त्यावेळेला होतं काय, आणि हा आकार समुद्र आटे. त्याप्रमाणे हा आकार म्हणजे जे आकाराला आलेलं व्यक्त झालेलं जे विश्व आहे त्या विश्वरूपी समुद्र, हा चराचर विश्व अनेकत्वाने युक्त असणारं हे व्यक्त झालेलं विश्व हे आटे म्हणजे हे लीन होऊन जातं. कधी, रात्र प्रारंभ झाल्यावर. आणि पाठी आणि पुन्हा रात्र संपल्यानंतर तैसाची मग पहाटे भरू लागे. आणि तसाच ह्या समुद्राला, रात्रीच्या आकाराच्या समुद्राला काय झाली होती, ओटी लागली, तो आटून गेला पूर्ण. आणि दिवस उगवल्याबरोबर कोणताच आकार दिसत नाही. आलिया आकारा अवघे नासे, कोणताच आकार दिसत नाही ब्रह्मदेवाच्या रात्रीमध्ये. पण ज्या वेळेला पुन्हा हा दिवस उगवतो त्यावेळेला पहाटे भरू लागे. त्यावेळेला हा आकार समुद्र पुन्हा काय करायला लागतो, भरून जातो. म्हणजे त्यावेळेला हे सर्व असणारे अनंत स्थावर जंगम चराचर प्राणी हे सगळे त्या ठिकाणी उत्पन्न होतात, अभिव्यक्त होतात, दिसू लागतात, प्रगट होतात. हे कसं घडत राहतं त्याविषयी सांगायचं की शारदीयेचे प्रवेशी आभ्रे जरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. ज्या वेळेला शारदीयेचे शारदी म्हणजे शरद ऋतू, म्हणजे वर्षा ऋतू संपल्यानंतर वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि शरद, हा शरद ऋतू जेव्हा येतो त्या शरद ऋतूचा प्रवेश म्हणजे शरद ऋतू जेव्हा प्रारंभ होतो तेव्हा आकाशी आभ्रे जिरती. त्यावेळेला आकाशामध्ये आलेलं जे काय ढग असतात ते जिरून जातात. म्हणजे ते काय होतात, निरभ्र असं आकाशच त्या ठिकाणी राहतं, ढग दिसतच नाही. आता सध्या हा वर्षा ऋतू आहे तर याच्यामध्ये ढग दिसतात, पण शरद ऋतूमध्ये काय आहे, कोणतेही ढग दिसत नाही. ते आकाशामध्ये जिरून जातात, लय पावतात. आणि पुन्हा मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. आणि पुढं ग्रीष्म ऋतू सुरू झाला की त्या ग्रीष्म ऋतूमध्ये ते ग्रीष्म ऋतूच्या अंती म्हणजे ग्रीष्म ऋतूच्या शेवटी वसंत, मग ग्रीष्म आणि मग कोणता वर्षा. तर त्या ठिकाणी वर्षा ऋतूच्या अगोदर आणि ग्रीष्म ऋतूच्या शेवटी त्याला ऋतुसंधिकाल म्हणतात. त्या ऋतुसंधिकालामध्ये पुढती निगती, पुन्हा ते आकाशामध्ये ढग आपल्याला दिसू लागतात.
तैशी हे झाला दृष्टांत. आता दाष्टांतिका सांगतात तैशी ब्रह्मदिनाची आधी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. तैशी त्याप्रमाणे ब्रह्मदिनाची आधी म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो त्यावेळेला ही भूत आणि जव सहस्रावधी निमित्त पुरे. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की जव सहस्रावधी, आता त्याला अवधी किती लागेल दिवस सुरू झाल्यानंतर? सहस्रावधी म्हणजे 1000 चौकड्या जाईपर्यंत त्या ठिकाणी भूतसृष्टीची मांदी मिळे. त्यावेळेला ह्या संपूर्ण भूतसृष्टीचा म्हणजे उत्पन्न झालेली जी भूतं यांची मांदी म्हणजे यांचा समुदाय तो मिळे म्हणजे एकत्र दिसतो, म्हणजे सर्व भूतसृष्टी दिसू लागते. ब्रह्मदेवाचा दिवस उजाडला की 1000 चौकड्या जाईपर्यंत 1000 युगांच्या चौयुगांच्या किंवा चौकडीची 1000 अशा प्रकारची युग जाईपर्यंत त्या ठिकाणी अनेक प्रकारची भूतं या ठिकाणी उत्पन्न झाल्याचं आपल्याला दिसून येतं. नाना प्रकारची भूतं. पाठी रात्रीचा अवसरू होय आणि विश्व अव्यक्ती लया जाय तोही युग सहस्र मोटका पाहे आणि तैसेची रचे. आता ते म्हणतात पाठी आणि नंतर काय होतं? हे सगळे प्राणीमात्रांचे समूहाच्या समूह आपल्याला इंद्रिय गोचर होतात, दिसू लागतात. आणि पाठी त्याच्यानंतर पुन्हा काय होतं? रात्रीचा अवसरू होय. त्यावेळेला काय होतं? रात्रीची वेळ होते. म्हणजे कोणाची रात्र? ब्रह्मदेवाची रात्र होते. तेव्हा विश्व अव्यक्ती लया जाय. हे संपूर्ण जे विश्वामध्ये असणारे नाना प्रकारची भूतं किंवा स्थावर जंगम हा सगळा समुदाय तो अव्यक्ती त्या अव्यक्तामध्ये लीन होऊन जातो. आता हे जेव्हा ब्रह्मदेवाचं अव्यक्त आहे तर न वेद्यते म्हणजे जे अभिव्यक्त होत नाही, म्हणजे जे इंद्रियांना गोचर होत नाही अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी राहते, त्याला म्हणतात अव्यक्त. त्या अव्यक्तामध्ये हे सर्व नाना प्रकारचे प्राणी वस्तू पदार्थ हे सर्व लीन होऊन जातात. आता लीन झाले म्हणजे किती वेळ लीन राहतील? युग सहस्र मोटकाप आहे. फक्त त्याचा युग सहस्र म्हणजे 1000 चौकड्याची रात्र जोपर्यंत आहे तोपर्यंत ती रात्र. तसं पाहिलं तर ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या मानाने ते रात्र म्हणजे मोठकीच आहे, अल्पच अशी रात्र आहे. काय फक्त एक रात्र तर आहे, पण त्या एका रात्रामध्ये किती किती युग होऊन जातात. तर एक एक चौकडी आणि असे 1000 दिवस त्याच्या 1000 पट एवढे निघून जातात. तर इथं माऊली म्हणतात तोही युग सहस्र मोठकाप आहे. तरी 1000 युगांची जी संख्या आहे ती थोडीच आहे. आणि मग ज्या वेळेला हा दिवस उगवतो आपलं रात्र संपते त्यावेळेला तैशीचे रचे. रात्र संपली म्हणजे पुन्हा काय सुरू होतो? ब्रह्मदेवाचा दिवस. आणि तैशीचे रचे म्हणजे पूर्वीप्रमाणेच ती पुन्हा रचे म्हणजे उत्पन्न होऊ लागते. आता ते सांगतात हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रळय आणि संभूती ये ब्रह्मभुवनीच्या होती अहोरात्रा माझी. हे तुम्हाला सांगण्याची काय युक्ती आहे, काय कारण आहे? हे तुम्ही एवढं जे सांगता ज्ञानोबाराय सांगतात हे काय उपपत्ती, याला कोणती युक्ती आहे? हे एवढंच युक्ती आहे की जगाचा प्रळय आणि संभूती, ह्या संपूर्ण जगताचं संभूती म्हणजे उत्पत्ती आणि प्रळय म्हणजे संहार हे ब्रह्मभुवनीच्या अहोरात्रामध्ये माझी होती. म्हणजे ह्या जगाचा उत्पत्ती आणि नाश जो होतो तो उत्पत्ती आणि नाश म्हणजे फक्त ब्रह्मदेवाच्या एका अहोरात्र एका दिवस आणि एका रात्रीमध्ये, म्हणजे एक दिवस आणि एक रात्रीमध्ये ह्या एका दिवसात हे जग उत्पन्न होतं आणि एका रात्रीमध्ये हे जग लीन होतं. एवढा मोठा काळ आहे. कैसे आता एवढं सांगितलं ना, हे कशासाठी सांगतात? मग समजा तुम्ही काय म्हणता ब्रह्मलोकाला जाऊ आणि तिथं ब्रह्मलोकाबरोबर आम्ही मुक्त होऊ असं जरी तुम्ही म्हणत असतील किंवा कोणी काय म्हणत असेल ब्रह्मलोक हा शाश्वत आहे आणि आम्ही त्या ब्रह्मलोकाला जाऊ आणि कायम त्या ठिकाणी आम्ही पुन्हा ह्या जन्ममरण परंपरेला येणार नाही आणि ब्रह्मलोकातलं सुख भोगत राहू अशा प्रकारचं काही लोक जसं स्वर्गालाच ब्रह्म समजतात,
बरोबर ना, स्वर्गसुख हेच मोक्षसुख आहे असं समजतात. तसं ब्रह्मलोकातलं असणारं दिव्य सुख हे सुद्धा काय आहे, मोक्षसुखच आहे असं जर कोणी समजत असेल तर त्याने समजू नये. ही खरी याची उपपत्ती आहे, ही याची युक्तिस्तू योजना, ही त्याची योजना आहे. म्हणून सांगतात का ये ब्रह्मभुवनीच्या होती अहोरात्रा माझी, कैसे थोरिवेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा सीग झाला. आपण जर पाहिलं तर उपनिषदामध्येही ह्या ज्या धुम्र अर्चना मार्ग, ब्रह्मदेवाचे रात्र आणि दिवस, किंवा जगाच्या उत्पत्ती आणि प्रलय आणि हा असणारा दीर्घ काळ याचं चिंतन करून पुन्हा मोक्षासाठी याची उपयोगिता नाही, म्हणजे ब्रह्मलोकाला प्राप्त होऊन मुक्त होतात हा विषय जेव्हा आला, भगवान म्हणतात मामुपेत्य तो कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. यासाठी कितीतरी शास्त्रार्थ झालेला आहे, ऐक ना. त्यासाठी स्वतंत्र चौथा फलाध्याय जेव्हा झाला त्याच्यात उपासनेच्या विषयी तो कसा ब्रह्मलोकाला प्राप्त होतो आणि कल्पांताबरोबर मुक्त होतो हा विषय सांगितला. याला कितीतरी शंका आणि समाधान, कितीतरी प्रमाणन हे सगळं करावं लागतं. पण माऊलींनी आपल्या भूमिकेमध्ये त्याला एकश्चित समजलेलं आहे. कशावरून तर आता बघा, कैसे थोरी ब्रह्मदेवाचं वर्णन करताना माऊली निर्भीडपणाने वस्तुनिष्ठने सांगतात, कैसे थोरिवेचे मान पहा. काय त्याचं थोरीव म्हणजे त्याचा मोठेपणा, मोठेपणाचं किती मान प्रमाण आहे पहा, त्याचं आयुष्य किती, पुन्हा त्याच्या स्वापामध्ये जगत उत्पत्ती आणि त्याच्या जागृतीमध्ये जगताची उत्पत्ती आणि स्वापामध्ये लय, एवढं सामर्थ्य त्याचं आहे, जो सगळ्या प्राण्यांमात्रांना कर्मसापेक्ष फल देणारा सुद्धा आहे असं पण सांगितलं ना. हे पण त्याचं स्वरूप आहे ना. असं असताना थोरिवेचे मान पहा आणि तो सृष्टी बीजाचा साठोपा, आणि हे जे सगळे सृष्टी आहे या सृष्टीच्या बीजाचं साठवण कुठं राहते, कोण आहे, तो आहे. कारण सगळे जेव्हा प्रलय होतो तेव्हा सगळे प्राणी मात्र कुठं राहतात, त्याच्याजवळ राहतात, तिथं राहतात. म्हणजे त्यावेळेला ते केवळ प्रकृतीत राहतात की बरोबर का प्रकृती विशिष्ट परमात्म्यामध्ये राहतात. प्रकृती विशिष्ट म्हणजे तो त्याचा खरा भांडार आहे की नाही, तो त्या प्रकृती बीजाचा साठोपा. आणि ज्यावेळेला प्राणी मात्र उत्पन्न होतात परत सगळे, तेव्हा त्याच बीजापासून उत्पन्न होतात की नाही, म्हणून तो त्या बीजांचं काय आहे, भांडार आहे. पण तो भांडार आहे, परंतु तोही आपल्या कर्माने प्राप्त झालेला ब्रह्मलोक त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि तिथलं आधिपत्य प्राप्त केलेलं. लगेच बोला, काय वाटलं तर लगेच बोला. तर तो सृष्टीबीजाचा साठोपा आहे की नाही, आहे. परंतु तोही पुनरावृत्तीच्या मापास शिग झाला, तोही पुनरावृत्तीच्या मापावरचा शिगेचा दाणा झाला. म्हणजे तो जो ब्रह्मदेव आहे बरोबर ना, तो ब्रह्मदेव कुठपर्यंत राहील, जोपर्यंत ब्रह्मभुवन आहे तोपर्यंत राहील. पण ज्या वेळेला त्याचं पुण्य संपेल तेव्हा तो ब्रह्मलोक जो आहे तोच विनाशी असल्यामुळं तर तोच तिथं राहणार नाही. आणि ब्रह्मदेवाचं जेवढं आयुष्य आहे 100 वर्षाचं, तेव्हा जेव्हा संपेल तेव्हा ब्रह्मलोक कुठं, तेव्हा तो ब्रह्मदेव राहील का, राहणार नाही. मग तो कुठं होईल, सगळ्या प्राणीमात्रांना त्या ठिकाणी, सगळे जे प्राणीमात्र आहे त्या प्राणीमात्रांच्या म्हणजे त्यांचं जी जीवदशा आहे ती जीवदशा तशीच राहील की नाही पुन्हा आल्यानंतर, तेव्हा तो ब्रह्मदेव काय होईल, तो सुद्धा त्याच्या शिगेचा दाणा राहील. अगोदर त्या सगळ्या जीवांना तळाला घालून नंतर तो काय होईल, मुकदमाप्रमाणे सर्वात शेवटचा शिगेचा दाना होईल. कारण का बाकीच्यांनाही कर्माप्रमाणे परत ते ब्रह्मलोकच राहिला नाही, ब्रह्मदेव राहिला नाही, सगळे प्राणी मात्र कुठे येतील, मृत्यूलोकात येतील. आणि त्यावेळेला त्या मृत्यूलोकात सगळं झाल्यावर तो तरी कुठे आहे तिथं, मग तो कुठे, तोही त्यांच्या पुनरावृत्तीला प्राप्त होऊन त्या शिखरावर, त्या जशी धान्याची रास आहे आणि त्याच्यावर शेवटचे दाना जो असतो शिखरावर, त्या प्रकारचा शिखरावरचा दाना कोण आहे, मृत्यूलोकातला पुन्हा तोच ब्रह्मदेव. याचा अर्थ तो पुनरावृत्तीला प्राप्त झाला की नाही, पुनरावृत्तीला प्राप्त झाला. ठीक आहे ना. कैसे थोरिवेचे मान पाये पा, तो सृष्टीबीजाचा साठोबा. जर ही ब्रह्मदेवाची स्थिती आहे तर आपली कुठं दर्या में खसखस आहे की नाही, याच्या ठिकाणी असं येतं इतका मोठा आहे तरी तो पुनरावृत्तीच्या मापाला जर प्राप्त झाला तर येरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसरा मांडतो असे. येरवी म्हणतात त्रैलोक्य हे धनुर्धरा, हे त्रैलोक्य जे आहे ना, तिये गावीचा गा पसारा,
त्या गावचा पसारा आहे. त्या गावचा म्हणजे कोणता? ब्रह्मलोक. ह्या ब्रह्मलोकाचाच एक पसारा म्हणजे हे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ आहे. म्हणजे ते कितीतरी मोठं व्यापक हे ब्रह्मलोक आहे. तरीसुद्धा तो हा दिनोदयी एकसरा मांडतो असे. आणि त्या ब्रह्मलोकाचा काय पसारा म्हणजे हे त्रैलोक्य. हे कधी? ज्या वेळेला त्या ब्रह्मलोकामध्ये दिवस उजाडतो किंवा ब्रह्मदेव जागृत होतो, त्या जागृत अवस्थेमध्ये दिनोदयी त्याचा दिवस उजडल्याबरोबर एकसरा मांडतो असे एकदम हा विश्वाचा पसारा मांडला जातो, त्रैलोक्याचा पसारा मांडला जातो. पाठी रात्रीचा समपावे. आणि त्याच्यानंतर जेव्हा रात्रीची वेळ येते, ब्रह्मदेवाची रात्र होते ते आणि अपैसाची साठवे, तेव्हा सगळा पसारा कुठं सापडतो? आपलं साठवतो ज्याच्या ठिकाणी साठवला जातो. म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे साम्याशी. म्हणिये म्हणजे रात्रीचा समय येतो तेव्हा तो आपोआप त्याच्यामध्ये साठवतो. म्हणजे साठवतो म्हणजे काय होतं? जेथीचे तेथ स्वभावे साम्याशी. जिथलं तिथं म्हणजे ज्या पदार्थाचं जे कारण असेल, बरोबर ना, त्या मूळ कारणामध्ये तो काय होतो? साम्यावस्थेला प्राप्त होतो. साम्यावस्थेला प्राप्त होतो म्हणजे त्रिगुणांची साम्यावस्था नाही, त्याचा जो मूळ रूप आहे त्या मूळ रूपामध्ये तो काय होतो? पुन्हा लीन होतो. जसं त्याच्यासाठी उदाहरण दिलं, इथं जे साम्य आहे ना, तर त्रिगुणांची असणारी साम्यावस्था ही सांगायची नाही. ब्रह्मदेवाच्या दिवसात फक्त अव्यक्ताचं व्यक्त होणं किंवा व्यक्ताचं अव्यक्त होणं ही साम्यावस्था. कारण त्या ठिकाणी काही आपल्याला कळत तर नाही ना, विश्व आहे म्हणून हे विश्व आहे किंवा विश्व लीन झालं या दोन्हींचंही ज्ञान नाही. कारण काय? ही परतंत्रपणे ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्रीत होणारी ही जीवांचं किंवा चराचराचं व्यक्तत्व आणि अव्यक्तत्व हे येणार आहे. अजून या ठिकाणी केवळ त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती एवढं, याचं त्याला अविद्या किंवा प्रकृती म्हणतो. ती प्रकृती कारण साम्य 3 ठिकाणी. ह्या जीवांना जे साम्यावस्था प्राप्त होतं ते ब्रह्मदेवाच्या दिवसाबरोबर एक होतं. प्रकृतीमध्ये 3 गुणांची साम्यावस्था आहे त्यालाही म्हणतात. आणि निर्दोषम ही समम ब्रह्म ते पण आहे. आणि दुसरी गोष्ट काय? ह्याच्यातही अव्यक्तताच आहे, प्रकृतीचंही अव्यक्तताच आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी काय आहे? अव्यक्तता आहे. पण इथली जी अव्यक्तता कोणती आहे? ब्रह्मदेवाच्या स्वापावस्थेमध्ये असणारी अव्यक्तता आहे. आणि त्यामुळं ब्रह्मदेवाच्या स्वापावस्थेला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सगळ्या बीजाचा तो काय आहे? साठोपा. म्हणजे सगळे बीज त्याच्यामध्ये साठवलेले आहेत भांडारवर. काय? हां 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 इथं जो म्हटलेलं आहे त्याला प्रकृती विशिष्ट म्हणता येईल का नाही? हां 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 ही उपाधी कोणती आहे? की समष्टी सूक्ष्म, बरोबर ना? समष्टी सूक्ष्म आणि समष्टी स्थूल ही त्याला उपाधी आहे. ईश्वराची उपाधी कारण उपाधी नाही का? इथं कारण उपाधी पण आहे, परंतु जे ईश्वर भावामध्ये सांगितलेली जी शुद्ध सत्वात्मका माया तिची उपाधी या ठिकाणी नाही. दुसरी गोष्ट अशी, बरोबर ना? आणि दुसरी एक गोष्ट अशी बरं का, चांगलं लक्षात, की या ठिकाणी खरं ईश्वर रूपाची उपाधी नाही का? तर यांनी ईश्वराची उपासना केलेली. परंतु ईश्वराची उपासना जरी केली असली पण ती जर भेद स्वरूपात केली असेल तर ती ब्रह्मलोक प्राप्तीपर्यंत जाईल आणि भेदबुद्धीमध्ये त्याची पुनरावृत्ती चुकणार नाही. आणि ती जर त्याने अभेद स्वरूपाने हीच उपासना केलेली असती, हिरण्यगर्भाची असो किंवा पण कोणत्या रूपाने? ईश्वर स्वरूपात आपल्या इष्टाची केलेली असते तर तो पुनरावृत्तीला परत प्राप्त झाला नसता, असं त्याचा अर्थ होईल. लक्षात आलं ना? आता असंच म्हणावं लागेल ना, त्याला फक्त जी शुद्ध सत्वात्मक उपाधी आहे ना, ती शुद्ध सत्वात्मक उपाधी नसून, कारण हे कोणते? ब्रह्मदेवाची दिवस रात्र चाललेली आहे. त्यामुळे ही जी उपाधी आहे ही उपाधी शुद्ध सत्वात्मिका मायेची नाही, अशी उपाधी. त्या ठिकाणी त्याला स्थूल उपाधी आहे, सूक्ष्म उपाधी आहे आणि कारणही उपाधी आहे. पण ती कारणात्मिका जी उपाधी आहे तो जोपर्यंत जीवाचा अज्ञान आहे तोपर्यंत जीव सारखा त्याच्या ठिकाणी येत राहील. म्हणजे अशा पुरुषांनी जरी उपासना केली असली परंतु ती जर भेदबुद्धीने केली असेल किंवा तो एक ब्रह्मलोक परिच्छिन्न आहे असं मानून जर त्याची उपासना केली असेल, ईश्वरसुद्धा काय आहे?
परिच्छिन्न आहे, ईश्वरामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे, अशी जरी उपासना केली तरी तो कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर कधी मुक्त होणार नाही. त्याला त्या जागृती आणि सुषुप्तीबरोबर येणं आणि जाणं हे त्याला चुकणार नाही. कारण का चुकणार नाही? ब्रह्मदेवाला चुकलं नाही, ब्रह्मदेवाला चुकलं नाही, कर्माने झालेल्या ब्रह्मदेवाला. आणि मग ही व्यवस्था कशासाठी चाललेली? ही व्यवस्था याच्यासाठी चालली की भगवान काय म्हणतात, मामुपेत्य तु पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवंती महात्मानः संसिद्धीम परमाम गताः. याच्यासाठी आपल्याला हे थोडं जेवढं इथे आपल्याला जुजुबी तेवढा शास्त्रार्थाचा आपण त्याचा आश्रय घेऊन हा अर्थ करतो, एवढा त्याचा अर्थ आहे. आता सांगतात काय, पाठी रात्रीचा समोपावे आणि अपैसाची साठवे म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे साम्याची. म्हणिये ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे रात्रीचा समय प्राप्त होतो आणि रात्रीचा समय झाला की हा सगळं विश्वसृष्टीचा सगळा समुदाय, सगळ्या भूतांचा समुदाय अपैसाची साठवे तो कुठं? त्या ब्रह्मदेवाच्या स्वापामध्ये त्या ठिकाणी सामावून जातो किंवा लय होऊन जातो. म्हणजे याचा अर्थ काय, जेथी ते तेथं स्वभावे साम्याशी आहे. जे जिथं असेल तिथंच त्या ठिकाणी ते साम्याला प्राप्त होतं, म्हणजे मूळ रूपात लीन होतं. म्हणजे आता सांगितलं की इथं आपले असणारे जे संस्कार आहे, जेव्हा आपण ब्रह्मदेवाच्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सर्वांचा लय होईल तेव्हा आपलाही लय होईल. पण त्या लय होईल पण जिथं तिथं म्हणजे आपले जे कर्म केले असतील त्याच कर्माचे जे संस्कार आहे त्या संस्कारासहित तो जीवात्मा त्या ठिकाणी लीन होणार जिथेचा तिथं. आणि जेव्हा पुन्हा ज्या वेळेला परत उत्पन्न होईल तेव्हा कसा, जसा गेला तसाच. आता सांगितलं ना, एखादा मनुष्य समजा त्याला ऐकायला कमी आहे, पण ज्या वेळेला तो सुषुप्ती अवस्थेत आपल्या एका व्यक्तीचा प्रलय पाहिला, तर आपला प्रलय म्हणजे काय, सुषुप्तीमध्ये दैनंदिन प्रलय त्याच्यामध्ये गेलं तर त्या माणसाला जर कमी ऐकायला असलं तर त्यावेळेला जेव्हा तो सुषुप्तीत गेला तिथं कमी ऐकायला आहे का जास्त ऐकायला आहे? दोन्ही नाही, ऐके नाही. पण जागा झाल्यावर बरोबर काय त्याला काय होतं, कमीच ऐकायला येतं. तसे जेवढे जीवात्मे जे संस्कार घेऊन त्याच्यात लीन झाले असतील तेच संस्कार उद्भूत होऊन त्यांना पुन्हा काय होतं की पुन्हा तेच आपलं स्वरूप आहे असे त्या संस्काराशी किंवा त्या कर्माशी किंवा पूर्वसंस्काराची तादात्म्य घेऊन त्यांचं जीवन पुन्हा तसंच सुरू होतं, आहे की नाही. जसा एखादा पुरुष असला तर झोपण्यात त्यावेळेला पुरुष स्त्री भेद नाही, पण जागा झाला का पुरुष आहे, स्त्री स्त्री आहे. त्याचप्रमाणे सर्व घेऊन पुन्हा हे जीवांची जन्ममरण परंपरा चालू राहते, नाही का. याला इथं म्हणतात जेथी ते तेथं स्वभावे साम्याचे. ते स्वाभाविक आहे, हे काही स्वाभाविक आहे. असं नाही होत का जागा झाल्यावर त्याला चांगलं ऐकायला यायला लागलं, अगोदर बधीर होता असं नाही, अगोदर मुका होता आणि जागा झाल्यावर तिथं मुका नाही, बैरा नाही, काही नाही, परत स्वापावस्थेमध्ये. पण जागा झाल्यावर पुन्हा जसा पूर्वी होता तसाच पुन्हा होतो. म्हणून दाता यथापूर्वम अकल्पयत असं त्याचं वर्णन केलं. जेथीचे तेथ स्वभावे साम्याशी. जैसे वृक्षपण बीजाशी आले की मेघ हे गगन झाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे. या ठिकाणी साम्य या शब्दाचं माऊलींनी परिभाषा करून ठेवली, बरोबर ना. आम्ही साम्य शब्दाचा जो प्रयोग केला, साम्य म्हटलं तर इथं साम्य शब्दाचा अर्थ काय आहे, वृक्षपण बीजाशी आले. जैसे ज्याप्रमाणे वृक्षपण काय झालं म्हणजे आता सगळी पानं फुलं वगैरे होती ती कुठे गेली, बीजामध्ये साठवली गेली. आता पानं फुलं दिसतात का, नाही. की मेघ हे गगन झाले किंवा मेघ आकाशामध्ये असणारे ढग, ते ढग जेव्हा नाहीसे होतात तेव्हा काय म्हणतो आपण, ढग हे काय झाले, आकाश झाले. तैसे अनेकत्व जेथं सामावले, अनेकत्व जिथं समाविष्ट झालं म्हणजे अनेकत्व राहिलं नाही, ते बीजरूपामध्ये प्रविष्ट झालं. त्या बीजभूत अवस्थेलाच काय म्हणतात, ते साम्य म्हणिपे. या ठिकाणी त्याला काय म्हणतात, साम्य म्हणतात असं सांगितलं. आता हे झालं साम्य, पण याच्यामध्ये एक अवस्था कोणती झाली, साम्य म्हणजे आता माऊलींनी सांगितलं वृक्षपण बीजाशी आले म्हणजे सगळे अव्यक्त दशेला आले, त्याला काय म्हणतात, साम्य. आता हा सगळा व्यवहार ज्या प्रकृतीपासून होतो ती सुद्धा काय आहे, साम्य अवस्था आहे, बरोबर ना. आणि ह्या प्रकृती आणि प्रकृतीचं कार्य, बरोबर ना, यांचं उत्पत्ती आणि लय ज्या अधिष्ठानावर होतो ते सुद्धा एक अव्यक्तच आहे की नाही.
ते अधिष्ठानही सुद्धा काय आहे? अव्यक्त. मग अव्यक्त शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा घ्यावा लागेल का नाही? एक परमात्मा अव्यक्त आहे, प्रकृती अव्यक्त आहे की नाही? आणि जीव ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्या स्वापावस्थेमध्ये, तेव्हा ह्या सगळ्या चराचर विश्व पण अव्यक्तच आहे आणि त्याला पण साम्य असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी याच्यापेक्षाही आता हे जेवढं वर्णन सांगितलं ना, हे वर्णन सांगण्यात तात्पर्य नाही. तुम्ही सांगतात ना मला प्राप्त होतो, तर माझा मामुपेत्य, तर मला प्राप्त जर झालं तर परत जन्म येत नाही. तेव्हा मी नेमका कसा आहे आणि तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, म्हणजे माझ्या कोणत्या स्वरूपाला प्राप्त होतो? प्रकृती बरोबर ना, प्रकृती विशिष्ट अशा स्वरूपाला प्राप्त होतो का केवळ प्रकृती त्रिगुणात्मक प्रकृतीची जी साम्य अवस्था त्या प्रकृतीला प्राप्त होतो, किंवा ब्रह्मदेवाचं जी स्वापावस्था आहे बरोबर ना, त्या प्रकृतीला प्राप्त होतो, किंवा त्या अव्यक्ताला प्राप्त होतो? तर ह्या दोन्हींना अव्यक्तांना तो प्राप्त होत नाही. तो कोणतं? व्यक्ता अव्यक्तात सनातन. व्यक्त आणि अव्यक्त ह्यांचे सारखी उलाढाल चालू असताना जो असा एक भाव आहे की त्यांच्यापेक्षा काय आहे? अतीत असणारा सनातन, म्हणजे जो एकच रूप राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तो व्यक्त भावालाही आला नाही आणि अव्यक्तही कधी झाला नाही, असा जो भाव आहे की जो कधी उत्पन्नही होत नाही आणि नाश होत नाही, असं जे माझं परमश्रेष्ठ स्वरूप आहे, त्या स्वरूपाला, ते जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपाला हा माझा भक्त प्राप्त होतो, हे सांगायचं आहे. म्हणून पुढं सांगतात, परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका